श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जैतापूरच्या खाडी किनाऱ्याजवळ श्री स्वामी बैठक. जैतापूर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. संचारेश्वर परब्रह्ममूर्ती श्री स्वामी समर्थ महाराजांनी जगत कल्याणार्थ आसेतू हिमाचल अशा भारतवर्षात सर्वत्रच सदेह संचार करून धर्मव्यवस्था नीट राखण्याचे काम मोठे कार्य केले. स्वामींची अनेक स्थाने अशी आहेत की स्थानिक पातळीवर ती काही लोकांना व ज्यांच्या घरी स्थान आहे त्यांनाच त्याविषयी माहिती असते. जगाला त्याची काही कल्पनाच असत नाही. असेच एक स्थान एका रंजक घटनेतून उघडकीला आले. सध्या अणुऊर्जा प्रकल्पामुळे ज्या जैतापूरचे नाव जगाच्या नकाशावर वारंवार झळकत आहे त्या जैतापूरमध्ये श्री स्वामी महाराजांचे एक पुरातन मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ हे या जैतापूर भागातही येऊन गेले होते असे निदर्शनास आले आहे. हे स्थान जैतापूरच्या खाडी किनाऱ्यापासून अगदी जवळ असून महाराज ज्या दगडावर बसले होते तो पाषाण तेथील माजरेकर या भाविकांनी जतन करून ठेवला आहे. सध्याच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून जे प्रगतीच्या वाऱ्याचे वादळ कोकणात घोंगावते आहे त्यातून या गावामध्ये विकासाच्या नावाखाली झालेल्या रस्ते दुरुस्ती वेळी महाराजांचा बसण्याचा खडक अर्धा अधिक फोडून टाकण्यात आला. देवगडहून सागरी महामार्गाने जैतापूरमध्ये प्रवेश करताच खाडीनंतर ब्रिजवरून पुढे गावाच्या आरंभीत माजरेकर नावाचे स्वामीसेवक कुटुंब राहते. यांच्या जागेत घराच्या जवळच्याच शेतीवजा कोंडग्यात पायवाटेला लागूनच एका खडकावर महाराज बसले होते. राजापूर शहराजवळ उन्हाळ्यामध्ये महाराज सन 1873 आले होते. त्याच दरम्यान ते जवळच्याच जैतापूरला प्रकटले असावेत का की कदाचित अक्कलकोट मध्ये येण्याआधी ते इथे आले असावेत. जैतापूरमधील माजरेकर कुटुंबियांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक निकटतम शिष्य ब्रह्मचारी बुवा तथा ब्रह्मानंद स्वामी कुमार यांच्या भक्तीचा मार्ग पत्करला. ब्रह्मचारी बुवा हे स्वामी सुतांच्या कांदेवाडी मठाचे अधिकारी होते. ते सातत्याने महाराष्ट्रभर स्वामी कार्य पोचवण्यासाठी नित्य तत्पर होते. राजापूरकडच्या अनेक भक्तांना घेऊन ते अक्कलकोटात श्री स्वामी सेवेत सामील होण्यासाठी वारंवार जात असत. या प्रकारे माजरेकरांचे घराणे पुन्हा श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये दाखल झाले. या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी. गणेश बल्लाळ मुळेकर यांनी श्री स्वामी महाराजांच्या लीला संकलित करून श्री स्वामी चरित्र म्हणून छापल्या. त्यातील 1956 साली प्रकाशित केलेल्या प्रती पृष्ठ क्रमांक 129/130 वर ही कथा आहे. 17 डिसेंबर 1956 ची मुळेकर प्रकाशित श्री स्वामी चरित्राची प्रत. सन 1870 ला श्री स्वामी सुतांचे मठातून ब्रह्मचारी बुवा आणि राजापूर जवळची रत्नागिरी काही मंडळी अक्कलकोटला गेली होती. त्यांचे प्रमुख होते ब्रह्मचारी बुवा. ब्रह्मचारी बुवा स्वयंपाकास लागले त्यावेळी त्यांना एका लख्या नावाच्या बाल्यास दिडकीचा गुळ आणण्यास बाजारात पाठवले. भगवान मांजरेकर, कथेत माजरेकर असे न म्हणता मांजरेकर म्हटले आहे, त्यावेळी ते नाव असावे. आणि काही मंडळी जवळ होती. काही वेळाने महाराजांना म्हणू लागली, लखू भोसडीचो गुळ खाता माका देत नाही, असे 4-5 वेळा म्हणून मुळूमुळू रडू लागले. असे वारंवार महाराजांनी करताच भगवान हे चट्टीशी उठून बाजाराकडे गेले. तिकडून लख्या गुळ खात येताना दिसला. महाराजांकरिता आणलेला गुळ तू का खातोस? स्वामी ओरडत आहेत म्हणून भगवान पोऱ्यास म्हणाले. त्याच्याने ती गोष्ट नाकारावे ना. मग उभयता महाराजांजवळ आले. लख्या माफी मागत श्री स्वामींचे चरणी लागला. स्वामींना तळ कोकणातली भाषा येत होती. महाराज तळ कोकणातली भाषा नेमकेपणाने उच्चारत होते. ते काही काळ या भागात राहिलेही आहेत. स्वामी सुतांनी स्वतः रचलेल्या अभंगामध्ये ते राजापूर जवळच्या उन्हाळ्यात स्वामी हे स्वतः पादुका देऊन गेल्याचे नमूद करतात. यावरूनही महाराजांचा कोकणात वास होता हे स्पष्ट होते. दर्या किनारी ध्वजा लावण्याचे त्यांचे विधान या समुद्रकाठच्या प्रदेशात राहण्याच्या प्रेमापोटी वारंवार व्यक्त झाल्याचे दिसते. आता आपण उहापोह करूया ते हे प्रकरण उघडकीस कसे आले त्या घटनाक्रमात. आनंदनाथांचे नातू गुरुनाथ बुवा हे आमच्या घरी मुक्कामाला असत. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी कुणी ना कुणी स्वामी भक्त बऱ्याचदा येत असे. त्यांना भेटण्यासाठी असेच एक गृहस्थ आले असता त्यांच्याबरोबर त्यांचे एक अन्य मित्र दिलीप माजरेकर हे आडनाव ऐकतात ब्रह्मचारी बुवांबरोबरची राजापूरची मांजरेकर वगैरे मंडळी नजरेसमोर नाचू लागली. कारण स्वामींच्या जुन्या चरित्रात या मंडळींचा उल्लेख आहे
व त्यांचे आडनाव मांजरेकर असल्याचे नमूद आहे. पण त्या गृहस्थांना घराण्याची काही माहिती देता आली नाही. पुढे काही दिवसांनी त्यांच्या नात्यातले गृहस्थ संजय मांजरेकर यांनी 14 जून 2011ला अचानक संपर्क केला. ते मात्र नाव मांजरेकर असे लावत होते. ते म्हणाले, आमच्या गावी घराजवळ स्वामींच्या बसण्याचा एक दगड असून त्याविषयी स्वामी चरित्रात काही उल्लेख आहे का हे पाहावे. तेव्हा मी लख्याने महाराजांना अर्पण करावयाचा गुळ परस्पर खाल्ल्याची अक्कलकोटमध्ये घडलेली कथा त्यांना सांगितली. परंतु ते या घटनाक्रमापासून सर्वतः अनभिज्ञ होते. मात्र त्यांच्याकडून जे संदर्भ घेता आले ते असे. शिवाजी मांजरेकर नामक एक स्वामी भक्त त्यांच्या घराण्यात होऊन गेले. त्यांचा गलबतांचा व्यवसाय होता. त्यांनी गावी हा मठ बांधला. आता सगळेजण बोलताना त्यांना मांजरेकर म्हणत असले तरी ती मंडळी आपले नाव मांजरेकर असे लावतात. कुणीतरी त्यांना सांगितले म्हणे की आपल्या आडनावाच्या डोक्यावर टिंबाचा काळा राग आहे, त्यामुळे भरभराटीला अडथळे येतात. मांजरेकर तथा मांजरेकर हे घराणे मूळ गोव्यातले मांजरे येथे. पोर्तुगीज अंमलाखाली यांचे मूळ पुरुष कृष्णाजी यांचे चिरंजीव गोव्याचा त्याग करून समुद्री मार्गाने राजापूरला आले. जैतापूरच्या खाडीतून वर येऊन किनारी स्थिरावले. कृष्णाजी यांचे चिरंजीव कान्होजी व बाजी यापैकी बाजी यांना 5 पुत्र, अशा प्रकारे बऱ्याच पिढ्या पुढे चालल्या. याची सखोल माहिती मिळवण्यासाठी मे 2017ला जैतापूरला जाण्याचाच कार्यक्रम पक्का केला. कोकण समुद्र मार्गावरील स्वामी स्थानांची दर्शनं घेत दिनांक 29 मे 2017ला जैतापूरला पोहोचलो. हे स्थान जैतापूरच्या चव्हाटवाडीत आहे. साखरी नाट्यावरून 2 किलोमीटरवरील मांजरेकर कुटुंबियांकडे पोहोचलो. त्या गावातील मंडळींनी मात्र पूर्ण सहकार्य देत गरजी कागदपत्रे समोर ठेवून वंशावळींची नोंद दिली. 4 पिढ्यांपूर्वी या घराण्यात अक्कलकोटमध्ये गेलेल्या व्यक्तीचे नाव सापडले. त्यांच्या जैतापूरमधील स्वामी स्थानावर प्रत्येक गुरुवारी पूजापाठ, सायंकाळी 7 वाजता आरती होते. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव या स्थानावर साजरा होतो. 100 वर्षांहून अधिक काळ हे स्थान इथे आहे. स्वामी ज्यावर बसले होते त्या दगडाच्या थेट समोर अशी या स्थानाची निर्मिती कालांतराने झाली होती. समोरचा पवित्र दगड वाटेवरच असल्याने तो उचललेला नव्हता. पण रस्ता बांधणीत काही लोकांनी तो अर्धा अधिक फोडला. त्याच्या जपणुकीच्या उद्देशाने नंतर तो उर्वरित दगड काढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस मंदिराच्या समोर स्थापन करण्यात आला. या मंदिरातील स्थान मात्र अजब आहे. तिथे पादुका वगैरे काही नसून एक गोलाकार फातरवजा दगड असून त्यावर वरवंट्याप्रमाणे पण गोलाकार दगड आहे. त्यावर मनुष्याचा चेहरा रंगविण्यात आला आहे. असे करण्याचे काही विशिष्ट कारण आहे का, याचा खुलासा होऊ शकत नाही. मंदिरावर मात्र श्री स्वामी महाराजांचे नाव आहे. अलीकडेच महाराजांची एक प्रतिमा गाभाऱ्यात लावण्यात आली आहे. या स्थानावरील उत्सव असे आहे. प्रकट दिनाला श्री सत्यनारायण महापूजा होते व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. त्याशिवाय दरवर्षी येथे चव्हाटा होळी होते. होळी पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी गावात गाव होळी वा वेताळ होळी होते. तर तिसऱ्या दिवशी स्वामी स्थानावर स्वामींची होळी साजरी होते. सर्व गाव होळीला जमतो, होम होतो. येथे नवसाच्या होळ्या असतात. एक अत्यंत नयन मनोहर प्रदेशात येऊन स्वामींनी ही आपली ध्वजा स्वतःच रोवून ठेवली व आपल्या भक्तांकरवी छान फडफडवत ठेवली आहे. त्यांचे असे एक एक आविष्कार दृष्टीस पडल्यानंतर आपण थक्क होऊन जातो. येथून 6 किलोमीटरवर मणबनचा वादग्रस्त अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प जैतापुरात येण्याआधी साधारणतः 150 वर्षापूर्वी येथे येऊन ग्रामरक्षणाची गुढीच स्वामींनी रोवली आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.